मधुरा ऐक ना, बोला की. अगं आपल्या बहिणींसाठी ईस्ट बेस्ट न वापरता गार्लिक ब्रेड कर ना. करते की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. गार्लिक ब्रेड करूयात, अव्हन मध्ये पण करूयात, कढईमध्ये पण करूयात. आणि यीस्ट बिस्ट अजिबात काही वापरायची गरज नाही, खायचा सोडा नाही, यीस्ट नाही, अतिशय सोप्या पद्धतीने आणि इन्स्टंट गार्लिक ब्रेड आहे हा. मळायचं आणि बेक करायचं, इतका सोपा आहे. तर सगळ्यात आधी गार्लिक बटर तयार करूयात. तर इथे बटर घेतलेलं आहे 50 ग्रॅम. 4 लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत. यामध्ये घालूयात मिरपूड 1/2 चमचा, थोडेसे चिली फ्लेक्स आणि पिझ्झाचा मसाला. पिझ्झा ऑर्डर केल्यावर जो मसाला येतो ना, त्याची पाकिटं फोडायची आणि तोच मसाला इथे वापरलेला आहे. आता हे मिसळून घेऊयात. चला, गार्लिक बटर तयार आहे. चला आता पीठ मळूयात. तर त्यासाठी अर्धा कप दही घ्यायचं. अर्धा कप दही आहे तर त्याच कपाने मोजून अर्धा कप पाणी घ्यायचं. यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आणि चवीपुरतं मीठ. तर हे पटकन मिसळून घ्यायचं. हे बघा, बेकिंग पावडर आहे ना, लगेच दह्यासोबत रिॲक्ट होते आणि असे फुसफुस फुसफुस बबल्स दिसतात. यामध्ये 2 कप मोजून बरोबर मैदा घालायचा. म्हणजे 2 कप म्हणजे हा कप आहे, हे 4 कप भरून जी वाटी घेतली आहे त्याच वाटीचं प्रमाण. आता हे पटकन मिसळून घेऊयात. अगदी अचूक प्रमाण आहे, त्यामुळे डोळे झाकून ही रेसिपी फॉलो करा. आता पटकन मळून घेऊयात. अजिबात जास्तीचं पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे. जे आपण यामध्ये घातलंय ना, त्यातच हा छान मळला जातो. चला, हा गोळा मळून तयार आहे. हे बघा, खूप मळून घ्यायची गरज नाही. आता हे 2 भागांमध्ये वेगळा करून घेऊ, कारण आपल्याला 2 गार्लिक ब्रेड बनवायचे, एक अव्हनमध्ये आणि एक आपण करणार आहोत गॅसवर कढईमध्ये. थोडासा मैदा हा लाटून घेऊयात. चला, आता हे लाटून झालं. हे बघा, 5 सेंटीमीटर इतपत असेल, 4 ते 5 सेंटीमीटर जाड. आता याच्या आतल्या बाजूला थोडंसं बटर लावून घ्यायचं. बटर लावून झालं की चीज पण घालते. थोड्याशा भाज्या, ज्यामध्ये ढोबळी, टोमॅटो आहे, टोमॅटोतल्या बिया आणि गर काढून घेतलं, आणि मका. यावर पुन्हा थोडंसं चीज आणि थोडे चिली फ्लेक्स, पिझ्झाचा मसाला. तर हे झालं की हे दुमडून घेऊयात. कडा ज्या आहेत त्या बंद करूयात. तर याच्यावर पण टॉपला देखील बटर लावायचं आणि ज्याप्रमाणे बाहेर विकत मिळतो ना गार्लिक ब्रेड, त्याप्रमाणे याला कट करून घेऊयात. गार्लिक ब्रेड तयार आहे, म्हणजे बेक करायचा राहिला. आता हा आपण कढईमध्ये करूयात. तर एक ताटली घेतली आहे, बटर पेपर आहे, तरी थोडंसं यावर मैदा घालूयात आणि हा ब्रेड जो आपण स्टफ करून घेतला, हा अगदी हलक्या हाताने उचलून यावर ठेवूयात. वा, कढई इथे तापवून घेतली मोठ्या आचेवर 5 मिनिटं. आता कढईच्या बेसला डबा ठेवूयात किंवा स्टँड. मी डबा ठेवते, डब्यावर ही डिश आणि झाकण. आणि आता मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं हे बेक करण्यासाठी ठेवते. आता इथे हा दुसरा गार्लिक ब्रेड देखील तयार आहे. हा घालते मी अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 15 ते 20 मिनिटं. बरोबर 20 मिनिटं झालं बेक झाले. आता चेक करूया. वा 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 वा, कमाल कमाल, काय सुंदर रंग आलेला आहे, काय सुंदर बेक झालंय. येस, क्या बात. बघा, हा अव्हन मधला आपला गार्लिक ब्रेड तयार आहे. यावर पुन्हा हलकंसं बटर लावूया, जेणेकरून त्याला ग्लेज मस्त दिसेल. वा वा वा, क्या बात आहे. हा गार्लिक ब्रेड देखील आपण 20 मिनिटं
छान ठेवला होता कढईत. मी झाकण बदललं कारण ते ताट नीट नव्हतं बसत किंवा ते काचेचं. आता चेक करूयात. वा, हा देखील छान झालाय. रंग त्या मानाने कमी आलाय. खालच्या दिशेने बघाल तर खाली रंग सुंदर आलाय पण वर नाही आला. मग मी काय करते, कढईत करताना हे उलटवते, पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी एक 10 मिनिटं बेक करून घेते. थोडासा चपटा होतो या प्रोसेसमध्ये पण रंग मग दोनही बाजूने व्यवस्थित येतो. तर 5 मिनिटं झाले. गॅस बंद करते आणि आता हे बघूयात कसं झालंय ब्रेड ते. वा वा वा, बघा आता या बाजूलाही सुंदर रंग आला. क्या बात आहे. दिसतोय की नाही सुरेख. दोनही गार्लिक ब्रेड कमाल दिसत आहेत. कढईत केलेलाही सुरेख रंग आलेला आहे आणि अव्हन मधला तर लाजवाब झालाय. बरं, अव्हन नाही म्हणून आता करायचं नाही असं नाही, यश नाही म्हणून करायचं नाही असं नाही. सगळ्यात जगातली सोपी पद्धत आहे. काही हाताखालचं साहित्य लागतं आणि त्यात हा मस्त कॅफेमध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी हा घरचा आपला ब्रेड तयार होतो. फोडूनही दाखवते फोटो बिटो झाल्यावर. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.